वटपौर्णिमा सण भारतीय संस्कृतीत खूप महत्त्वाचा मानला जातो. आज वटपौर्णिमेनिमित्त विवाहित महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा केली. या व्रतासाठी विविध प्रकारची फळं, फुलं, बांगड्या, फणसाचे गरे, काळ्या मण्यांचे सर, धागा, करडा इत्यादी वस्तू वापरून महिलांनी वाण सजवलं होतं. सजवलेल्या वाणानं वडाची पूजा करण्यात आली. यावेळी वडाला 7 फेऱ्या मारून 7 जन्म हाच पती मिळावा अशी प्रार्थना महिलांनी केली. पूजेचं वाण सुवासिनींनी एकमेकींना सौभाग्याचं लेणं म्हणून दिलं. माझ्या लग्नाला 2 वर्ष झाली. प्रत्येक भारतीय स्त्रीचा म्हणजे आपला हिंदू धर्मातला एक सण म्हणजे वटपौर्णिमा. सौभाग्यवती, प्रत्येक सौभाग्यवतीचा एक महत्त्वाचा सण. आज प्रत्येक सौभाग्यवतीला हळदी कुंकूचा मान आणि आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी मान मिळतो. 7 फेरे वडाभोवती मारून आपल्याला हाच नवरा 7 जन्मी मिळू दे, प्रत्येक जन्मात हाच नवरा मिळू दे म्हणून प्रत्येक सौभाग्यवती आज या वडाला फेऱ्या मारून प्रार्थना करते. आता इथं पूजा करते. अंबाबाईच्या देवळात दरवर्षी हा बायकांचा उत्सव चाललेला असतो आणि दरवर्षी आम्ही इथे येतो पूजा करायला. दरवर्षी बायका इथं पूजा करायला येतात, त्यांच्याकडून आम्ही पूजा अर्चा करून घेतो आहे. आणि ह्या अंबाबाईच्या वडाचं महत्त्वही तेवढंच आहे जास्त. त्यामुळे बायका विशेष करून वडाची पूजा करतात. वडाच्या झाडाखाली यमाकडून प्राण मागितले आपल्या पतीचे तिनं, म्हणून वडाचं महत्त्व आहे. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात महिलांनी वडाच्या झाडाच्या पूजनासाठी गर्दी केली होती. शहराबरोबरच ग्रामीण भागातही वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. इचलकरंजीत राजू बोंद्रे युवा फाउंडेशन आणि माजी नगरसेवक राजू बोंद्रे यांच्या वतीनं जवाहरनगर, हनुमाननगर आणि साईनगर परिसरामध्ये वृक्षारोपण करून वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा देसाई यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वडाची पूजा करण्यात आली. यावेळी भागातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. आयुक्त पल्लवी पाटील यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं. न करता आपण वडाचं एक झाड लावूया, कारण एक वडाचं झाड जवळपास 500 ते 700 वर्ष जगतं. म्हणजे आपल्या पुढच्या 7 पिढ्या आपल्याला त्यासाठी धन्यवाद देणार आहेत की आपण त्यांच्यासाठी एक सावली देतोय. वडाचं झाड हे सगळ्यात जास्त कडुलिंबानंतर ऑक्सिजन पुरवणारं झाड मानलं जातं. त्यामुळं वडाचं झाडच का, तर त्याचं कारण हे होतं की 600-700 वर्ष म्हणजे 700 आपल्या किमान 5 ते 7 पिढ्या आणि सगळ्यात जास्त ऑक्सिजन. म्हणजे आज आपण प्रदूषणाकडे चाललेलो आहोत, त्यातून एक मार्ग काढण्यासाठी. आणि पुढच्या वर्षी फक्त आपण वडाचं झाड मागच्या वर्षी लावलं त्यालाच फेऱ्या मारणं आणि त्याच्यासोबत दुसरं एक झाड लावणं, ही एक संकल्पना आपण सगळ्यांनी इथून पुढे राबवूयात. करवीरसह जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमध्येही वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महिलांनी पारंपरिक साड्या परिधान करून हा सण साजरा केला. वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर सुवासिनींनी एकमेकींना वाण दिलं. वटपौर्णिमेनिमित्त राधानगरीतील एकावडे ट्रस्टच्या महिला सदस्यांनी वृक्षारोपण केलं. यावेळी त्यांनी 15 वर्षांपूर्वी लावलेल्या वडाच्या झाडाचा वाढदिवसही साजरा केला. चक्रेश्वरवाडी इथल्या मंदिर परिसरात तानाजी गुरव यांनी वृक्षारोपण केलं. कसबा तारळे, पिरळ, खिंडी भरवडे, गुडाळ इथल्या महिलांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. यावेळी पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिलांनी प्रार्थना करत वडाची पूजा केली आहे.